गुड मॉर्निंग. ऑर्गनायझेशन आणि स्ट्रक्चर ऑफ द सेल लेसन स्टार्ट केला आहे आपण. आता याच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण पाहिलाय की एका पर्टिक्युलर सेलची प्रॉपर्टी कोणती असते है ना. एक तर सेल्फ एक्झिस्टन्स पाहिलं आपण, इंडिपेंडंट एक्झिस्टन्स, आणि त्याच्यानंतर ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम आर परफॉर्म बाय दी सेल, हे सगळं आपण पाहिलंय. त्याच्यानंतर महत्वाचा कन्सेप्ट पाहिला होता मॉडर्न सेल थिअरी, बरोबर. आणि एकदम साधे साधे पॉइंट्स त्याच्यामध्ये होते पहा. सेल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ दी सेल्स, सेल्स आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट, हे सगळ्या गोष्टी आपण संपवल्या. आता आणखी एक महत्वाची प्रॉपर्टी तुम्हाला सेलची पाहिजे पहा, आणि या प्रॉपर्टीवरून तुमच्या लक्षात येईल की हाऊ इज सेल इम्पॉर्टंट फॉर द लाईव्ह ऑर्गॅनिझम. मग तो प्लांट कन्सिडर करा की अॅनिमल कन्सिडर करा, सेल आहे तर का महत्वाची आहे याकरता ही प्रॉपर्टी पाहणं अत्यावश्यक आहे बा. अँड दॅट प्रॉपर्टी इज सेल्युलर टोटिपोटन्सी. एक नवीन वर्ड, एक नवीन कन्सेप्ट या ठिकाणी येऊन आला पहा, टोटिपोटन्सी. प्रत्येक सेलमध्ये स्वतःच्या काहीतरी वेगवेगळ्या कॅपॅसिटीज असतात, क्षमता असतात है ना. सगळ्या सेलमधल्या प्रॉपर्टी एकसारख्या, काही गोष्टी सारख्या राहू शकतात. जसं की सगळ्या सेलचं केमिकल कंपोजिशन सारखंच असते. सायटोप्लाझम आहे, त्या सायटोप्लाझममध्ये केमिकल्स कोणते आहेत, इनऑर्गॅनिक कोणते आहेत, ऑर्गॅनिक जवळपास सारखे राहतात. पण प्रॉपर्टी, त्याचं फंक्शन, त्या सेलची कॅपॅसिटी जी आहे ती वेगवेगळी राहते. आणि अॅनिमलचा विचार केला तर फक्त एक सिलेक्टेड बॉडीचा असा पार्ट आहे का ज्याच्यामध्ये त्या सेलमध्ये ही प्रॉपर्टी असते, आणि प्लांटच्या प्रत्येक सेलमध्ये ही प्रॉपर्टी राहू शकते, जे आपण आता पाहून आलो टोटिपोटन्सी. आता मिनिंग पाहायचं काय होते हिअर. द वर्ड पोटन्सी हा जो वर्ड आहे, इट मीन्स पोटेन्शियल. टोटल वर्ड, टोटलचा अर्थ होतो पूर्ण, कंप्लीट, आणि सेल म्हणजे आपण साध्या लँग्वेजमध्ये म्हणू शकतो की एका सेलमध्ये एक क्षमता आहे की जेणेकरून तो कंप्लीट ऑर्गॅनिझम बनवू शकते. सिंगल सेल कॅन मेक द कंप्लीट ऑर्गॅनिझम. दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर टोटिपोटन्सी. नाही समजलं? आपण पाहिलाय की एक कंप्लीट ऑर्गॅनिझम कसा बनतो. पाय तुम्हाला की समोर बोर्डवर काही नावं मांडतो मी, एक्झाम्पल्स मांडतो, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की खरोखर एका सेल पासून पूर्ण ऑर्गॅनिझम कसा बनत असेल. वी नो दॅट सेल अंडरगो डिव्हिजन टू फॉर्म द टिश्यू. इथून सुरुवात करू आपण. त्याच्यानंतर tissue undergo some processing to form the organs. Organ makes organ system, and then it develops into complete organism. हे तुम्हाला मी शिकवलंय. एक जनरल ऑर्गनायझेशन आहे पा, बायोलॉजीच्या बेसिक्स मध्येच मी तुम्हाला हे सांगितलं. आता आपण एक्झाम्पल पाहू की अशी कोणती सेल आहे जी पूर्ण ऑर्गॅनिझम बनवते, कारण ही कॅपॅसिटी सगळ्या सेलमध्ये असू शकत नाही. आपलं एक्झाम्पल घ्या, ह्युमन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही सेलपासून पूर्ण ऑर्गॅनिझम बनते का? समजा आपली स्किन मधली सेल आहे, या स्किन मधल्या सेलमधून पूर्ण ऑर्गॅनिझम बनेल का? असं पॉसिबलच नाही आहे. नाहीतर असं घडलं असतं की सपोज एखादा रोड ऍक्सिडेंट आहे आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं ब्लड खाली सांडलंय, त्या ब्लड पासून नवीन ऑर्गॅनिझम बनला असता. असं घडतच नाही. वेगळा एकदम कन्सेप्ट वेगळा आहे का फक्त सिलेक्टेड सेलच आहेत का ज्या पूर्ण ऑर्गॅनिझम बनवू शकतात. सो लुक ॲट हिअर. एक्झाम्पल घेऊन आलो आपण. इन केस ऑफ मॅन, द सेल इज कन्सिडर्ड ॲज द झायगोट. मी पहिले मांडून देतो, नंतर आपण प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन पाहू. झायगोट, त्याच्यानंतर तयार होत असतो बा एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या नंतर एक ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर तयार होते, मी त्याला इथं नाव देतो फिटस. आणि इथे मी तयार होतो न्यूबॉर्न बेबी.
किंवा चाइल्ड. आता यावरून क्लिअर करू आपण कशा पद्धतीनं ही कॅपॅसिटी एखाद्या सेलमध्ये असू शकते. आता झायगोट काय असेल? झायगोट हे तर आपल्याला असं माहित असायला पाहिजे की जेव्हा ऑर्गॅनिझम मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन नावाची प्रोसेस घडते तर त्याच्यामध्ये मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट फ्यूज होतात. सपोज मेल गॅमिट आर स्पर्म, फिमेल गॅमिट आर एग, तर दोन्ही गॅमिट काय होतात? फ्यूज, आणि फ्यूज झाल्यानंतर एक नवीन सेल तयार होते, त्याला म्हणतात झायगोट. ही झायगोट बनली म्हणजे हे काय आहे? इट इज द प्रोडक्ट ऑफ फर्टिलायझेशन. आता या सिंगल सेलला पूर्ण ऑर्गॅनिझम बनवायचं आहे. हेच म्हणतं का नाही, ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेऊन आलो आपण. प्रेग्नन्सी पिरियड झायगोट पासून तर डायरेक्टली यंगोन कसा बनत असेल ते सगळं टोटीपोटन्सीच तर आहे. ही सेल नवीन ऑर्गॅनिझम कसा बनवते तर याच्यामध्ये सिम्पली काय होईल? डिव्हिजन. हे इथं डिव्हिजन मांडतो मी. इथं पण तीच प्रोसेस घडेल. एक मास ऑफ द सेल तयार होईल, ग्रुप ऑफ द सेल, त्याला मी इथं नाव देतो एम्ब्रिओ. मराठीमध्ये याला भ्रूण म्हणतात. मास ऑफ दी झायगोटिक सेल इट इज कॉल्ड एज एम्ब्रिओ. आणि या एम्ब्रिओ मध्ये किती साऱ्या सेल्स असतील? दे आर कॉल्ड एज एम्ब्रियोनिक सेल. ह्या सगळ्या सेल सारख्या असू शकतात कारण ह्या एका सिंगल सेल पासून डिवाइड झाल्या, मायटोसिस घडलं, डिव्हिजन घडलं. मग परत ह्या ज्या एम्ब्रिओ मधल्या सेल आहेत ह्या सेल स्वतःचा शेप बदलतात, त्याची साईज बदलते, काही इलॉंगेट होतात, काही कॉलमनार, जे आपण शेप पाहिले का नाही तर वेगवेगळ्या पद्धतीचे शेप त्या ठिकाणी तयार होतात. आणि नंतर या एम्ब्रिओ पासून काय बनत असते तर फिटस. फिटस म्हणजे काय? इट इज द ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स असतील, ऑर्गन पासून बनणाऱ्या ऑर्गन सिस्टम असतील, त्याला म्हणतो आपण फिटस. आणि नंतर कुठं काय बनते? न्यूबॉर्न बेबी, मेल, आयदर मेल ऑर दी फिमेल. मग हे नवीन ऑर्गॅनिझम बनलाय, कुठून बनला? फ्रॉम दी झायगोट. झायगोट म्हणजे काय? सिंगल सेल. मग एका सेलनं असं काय केलं? व्हॉट हॅपन्स टू अ सिंगल सेल दॅट इट मेक द कम्प्लीट ऑर्गॅनिझम. काय घडलाय त्या सेलमध्ये? दोन गोष्टी. एक तर सेल पासून टिश्यू डिव्हिजन नावाची प्रोसेस घडली, आणि टिश्यू टू ऑर्गन इथं घडलाय विद्यार्थी मित्रांनो डिफरन्शिएशन. काय घडलाय? डिफरन्शिएशन. ह्या दोन गोष्टी घडल्या म्हणून पूर्ण ऑर्गॅनिझम बनला. यावरून ही जी नवीन प्रॉपर्टी आपण पाहून राहिलो याची डेफिनेशन तयार करू आपण. व्हॉट इज द सेल्युलर टोटिपोटन्सी? इट इज द ability of single cell to divide and differentiate, to divide and differentiate to form complete organism. So this is about the सेल्युलर टोटिपोटन्सी. जर तुम्हाला याचे एक्झाम्पल पेपरमध्ये विचारलाय तर तुम्हाला लिहायचं आहे विच सेल्स आर टोटिपोटल. तर एक्झाम्पल लिहा एम्ब्रियोनिक सेल्स. एनिमलचा विचार करून राहिलो आपण, आणि यालाच दुसऱ्या लँग्वेजमध्ये नाव देतात स्टेम सेल्स. काय म्हणायचं आहे? स्टेम सेल. ह्या सेल कोणत्याही प्रकारचे टिश्यू, कोणत्याही प्रकारचे ऑर्गन बनवू शकतात. ठीक आहे. एक स्टेम सेल थेरपी नावाचा कन्सेप्ट आहे बघा. खूप काही आहे बायोलॉजीमध्ये, जेवढं शिकलो तेवढं कमीच होतं. स्टेम सेल थेरपी याचं मिनिंग काय होते? जर समजा एखादी फॅमिली आहे, त्या फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या एखाद्या इंटरनल बॉडी ऑर्गनला डॅमेज झालाय, है ना, हार्ट असेल, लंग्स असेल किंवा किडनी असेल, असे महत्वाचे जे ऑर्गन आहेत आपले, त्यातल्या एखाद्या ऑर्गनला खूप सारे डॅमेज झालाय, तर अशा वेळेस काय करतात? त्याच फॅमिलीच्या एखाद्या मेंबर, जो हेल्दी मेंबर आहे, त्या मेंबरमधून स्टेम सेलला सेपरेट केलं जातं आणि ह्या सेल त्या पेशंटमध्ये, तो जो इंज्युअर्ड पर्सन आहे त्या पर्सनमध्ये इंजेक्ट करतात. कोणत्या सेल काढून आले? ते स्टेम सेल, ज्या नवीन प्रकारचे टिश्यू बनवू शकतात. मग जो इंज्युअर्ड पार्ट आहे, त्या इंज्युअर्ड पार्ट मध्ये जर समजा ह्या सेल टाकल्या तर ह्या सेल त्या नवीन सेल बनवेल, त्या पार्टला रिपेअर करेल. बरोबर आहे. यालाच म्हणतात स्टेम सेल थेरपी. मग आता ह्या सेल काढायच्या कुठून? दे आर आयसोलेटेड फ्रॉम दी बोन मॅरो. आपल्या बॉडीमध्ये जे बिग बोन्स आहेत, मोठमोठ्या साईजचे, है ना,
जसं आपला व्हर्टिब्रल कॉलम आहे व्हीसी, त्याच्यानंतर आपलं फिमर बोन आहे, मांडीमधलं बोन. तर याच्यामध्ये आतमध्ये एक टिश्यू असतो पहा, त्याला म्हणतात बोन मॅरो. आणि याचे दोन प्रकार असतात पहा, रेड आणि येल्लो बोन मॅरो. येलो बोन मॅरो म्हणजे समजला का, बोन्स मध्ये असणारा टिश्यू. आपल्या बोन्स मध्ये जे मोठे बोन्स आहेत त्याच्या आतमध्ये कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीमध्ये टिश्यू असेल त्याला म्हणतात मॅरो. तर रेड बोन मॅरो आणि येलो असेल तर याच्यामध्ये फॅट स्टोअर असतात, फॅट. आणि रेड बोन मॅरो असेल तर याच्यामधल्या सेललाच म्हणतात कोणत्या, तर स्टेम सेल. आणि या सेलमध्ये कॅपॅसिटी काय, टोटिपोटन्सी. व्हेरायटीचे सेल्स तुम्ही बनवू शकता आणि पाहिजे ते ऑर्गन रिपेअर करू शकता विथ द हेल्प ऑफ सच टाइप ऑफ दी सेल. म्हणून हा कन्सेप्ट थोडा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. मेडिकल सायन्समध्ये या स्टेम सेलचा फार महत्व असते. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल. हे झालं अॅनिमलचं. बट व्हेन वी सी दी प्लांट्स, प्लांटमध्ये रूट, स्टेम, लिव्ज या तीनही ऑर्गन मध्ये म्हणजे पूर्ण प्लांटमध्येच म्हणा, थ्रू आउट दी प्लांट ह्या स्टेम सेल प्रेझेंट असतात. म्हणजे प्लांटच्या रूटचा पार्ट घ्या, स्टेमचा पार्ट घ्या, लीफचा पार्ट, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी कोणती आहे, टोटिपोटन्सी. लीफ पासून पूर्ण प्लांट बनू शकते, रूट पासूनही बनू शकते, स्टेम पासूनही बनू शकते. ठीक आहे. एक्झाम्पल पहा, स्वीट पोटॅटो. काय म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला, रताळ. तर त्या स्वीट पोटॅटो पासून नवीन प्लांटलेट तयार होते. ऍक्च्युली ते रूट आहे. दुसरं उदाहरण देतो, पोटॅटो है ना, आलू. त्याच्यामध्ये तो स्टेम आहे ऍक्च्युली प्लांटचा, ते रूट नाही आहे, ते स्टेम आहे. ते अंडरग्राऊंड वाढते पण स्टेमचं मॉडिफिकेशन आहे आणि त्याच्यापासून नवीन प्लांटलेट बनते. तसंच लीफ मध्ये आहे, ब्रायोफायलम एक्झाम्पल आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत प्लांटमध्ये की ज्या सेल शो करतात की कोणती कॅपॅसिटी असते, सेल्युलर टोटिपोटन्सी. ओके, सो दिस इज अबाउट युअर न्यू टॉपिक. आता आपण टाइप्स ऑफ दी सेलचा टॉपिक पाहू. त्याच्यानंतर आपण काइंड्स ऑफ दी सेल, और यू मे कॉल देम एज अ टाइप्स ऑफ दी सेल. आता परत याच्यामध्ये वेगवेगळे मेथड्स असतात पहा. टाइप ऑफ दी सेल कशाच्या आधारावर केले जातात, त्यातला पहिला प्रकार आहे ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. आणि इथं आपण पाहू ऑन द बेसिस ऑफ न्यूक्लियर ऑर्गनायझेशन, किंवा आपण त्याला सेल्युलर ऑर्गनायझेशन जरी म्हटलं तरी चालेल. कशा पद्धतीनं त्या सेलची रचना आहे त्याच्यानुसार. तर पहिले फंक्शनच्या अकॉर्डिंग पाहू कोणते सेलचे टाईप असतात, आणि नंतर ऑर्गनायझेशनच्या नुसार. तर लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा, ऑन द बेसिस ऑफ फंक्शन देर आर टू टाइप्स ऑफ दी सेल्स. त्यातली पहिली आहे सोमॅटिक सेल and number 2 is reproductive cell. ठीक आहे. आणि तो जो आहे कन्सेप्ट तो नंतर पाहू, पहिले हा. आता लक्षात ठेवायचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा कोणताही टाईप असेल, मे बी प्लांट ऑर दी एनिमल, तर याच्यामध्ये पहा जनरली दोन काइंडचे सेल असतात, एक तर सोमॅटिक किंवा रिप्रोडक्टिव्ह. पूर्ण बॉडीमध्ये ऑलमोस्ट बॉडी इट इज मेड अप ऑफ सोमॅटिक सेल. आणि जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, हायर ऑर्गॅनिझम विचार केला का त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, आणि त्या ऑर्गनला आपण रिप्रोडक्टिव्ह म्हणजे पर्टिक्युलर एक विशेष दर्जा देतो, कारण त्या नवीन जनरेशन बनवण्यासाठी मदत करतात. सो व्हेरी सिंपल, द सेल विच हेल्प इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन आर कॉल्ड एज रिप्रोडक्टिव्ह सेल. आणि ज्या सेल बॉडीची ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करतात रिप्रोडक्शन सोडून, त्याला म्हणायचं आहे सोमॅटिक सेल. लक्षात राहील. So the cell which are responsible for growth and development are called as the somatic cell. किंवा यालाच आपण नाव देऊ शकतो बॉडी सेल्स. ह्या बॉडीली ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतात है ना, फक्त कोणती ऍक्टिव्हिटी सोडून रिप्रोडक्शन. आणि ज्या सेल हेल्प काय करतील, हेल्प्स इन रिप्रोडक्शन प्रोसेस आर कॉल्ड एज रिप्रोडक्टिव्ह सेल.
ठीक आहे. याचं एक्झाम्पल जर आपण घेतो म्हटलं तर तुम्ही घेऊ शकता स्किन सेल, ही आपली सोमॅटिक सेल आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सेलचं एक्झाम्पल घेतो म्हटलं तर दीज आर ऑल्सो कॉल्ड एज गॅमिट्स. यालाच तुम्ही म्हणू शकता सेक्स सेल्स, किंवा यालाच नाव देऊ शकता तुम्ही जर्म सेल. एवढ्या रिप्रोडक्टिव्ह सेलचे अल्टरनेटिव्ह लक्षात ठेवा. रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजेच गॅमिट, म्हणजेच सेक्स सेल, म्हणजेच जर्म सेल. जर्म सेल म्हणजे जर्मिनेट होणं, नवीन काहीतरी बनवणं. याचे एक्झाम्पल मध्ये आपण डायरेक्टली लिहू शकतो दॅट इज स्पर्म अँड एग. दिस इज द मेल गॅमिट अँड दिस इज द फिमेल गॅमिट. एक आणखी महत्वाची प्रॉपर्टी जी सोमॅटिक आणि रिप्रोडक्टिव्ह मधला डिफरन्स सांगू शकते पहा. द सोमॅटिक सेल्स हॅव 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, आणि म्हणून आपण याला म्हणत असतो डिप्लॉइड. काय म्हणायचं तुम्हाला? डिप्लॉइड. डिप्लॉइडला ट्वाइस एन रिप्रेझेंट करतात. आणि जर समजा ही रिप्रोडक्टिव्ह असेल तर इट कंटेन ओनली 1 सेट ऑफ क्रोमोझोम and hence it is called as haploid represented by N. ठीक आहे. हे झालं इंट्रोडक्शन. आता यात नवीन कन्सेप्ट फक्त एकच आला, कोणता? हॅप्लॉइड सेल आणि डिप्लॉइड सेल. हा जो टॉय सेल मांडला का मी, एक सोमॅटिक सेल टॉय सेल असते आणि रिप्रोडक्टिव्ह सेल ही एन असते. हा मुद्दा तुम्हाला मी स्पष्ट करून सांगतो. आता काय भानगड आहे, पहिले आपण याला इरेज करू. आता लक्षात ठेवू आपण. पहा, कोणतेही एखादा ऑर्गॅनिझम जर असेल, हायर ऑर्गॅनिझम पाहून राहिलो आपण, सपोज हायर ऑर्गॅनिझम, प्लांट किंवा एनिमल. सो दीज ऑर्गॅनिझम्स आर कन्सिडर्ड ऍज द डिप्लॉइड वन, कारण याच्यामध्ये क्रोमोझोमचे किती सेट्स असतात? 2. पहा, हे नवीन शब्द कसा आला? जेव्हा ऑर्गॅनिझम मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन घडेल तेव्हा त्याच्यामध्ये 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असतात. मेल पॅरेंट सुद्धा राहील, फिमेल पॅरेंट सुद्धा राहील, फादर ऍज वेल एज मदर. मग 2 पॅरेंट पासून येणारे क्रोमोझोम्स, डिप्लॉइडचा अर्थ होतो 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. आता हे जे 2 सेट्स वर्ड आहे, या सेट्सचा अर्थ काय होतो की ग्रुप, नंबर ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचे 2 वेगवेगळे ग्रुप तयार करू आपण. मेल पॅरेंट मध्ये असणारे क्रोमोझोम तो झाला एक सेट, फिमेल पॅरेंट मध्ये असणारे क्रोमोझोम तो झाला दुसरा सेट. अशा दोन्ही क्रोमोझोमचे सेट्स एका ठिकाणी आले का ते झालं डिप्लॉइड, दोन्ही पॅरेंटचे. म्हणून त्याला म्हणतो आपण हायर ऑर्गॅनिझम हे डिप्लॉइड आहेत, कारण ते 2 पॅरेंट पासून तयार होतात. म्हणजे त्यामध्ये क्रोमोझोमचे किती सेट्स असतील? 2 सेट, एक मेल पॅरेंटचा एक फिमेल पॅरेंटचा. म्हणून त्याला डिप्लॉइड किंवा टॉयसेन म्हणायचं आहे. एक्झाम्पल घेतलं जर आपण, इन केस ऑफ मॅन, टोटल क्रोमोझोम जे राहतात, टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर 46. ऍक्च्युली 46 म्हणजे काय? तर 23 कॉम्बिनेशन आहे. हा एक क्रोमोझोमचा सेट आहे, हा दुसरा सेट आहे. सो 46 इट रिप्रेझेंट द डिप्लॉइड क्रोमोझोम कंडिशन. क्रोमोझोम म्हणजे आपल्या सेलमध्ये असणारे गुणसूत्रे जे पूर्ण सेलच्या ऍक्टिव्हिटीला कंट्रोल करतात. जसं आपण जेनेटिक मटेरियल बद्दल बोलत असतो, सेलच्या ऍक्टिव्हिटीला कंट्रोल कोण करते? जेनेटिक मटेरियल. तर क्रोमोझोम म्हणजे काय? क्रोमोझोम मध्ये डीएनएच असतो. कन्फ्युजन होऊ नका देऊ, त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत पहा ह्या. तर अशा पद्धतीनं हा आहे तुमचा कन्सेप्ट डिप्लॉइडचा. आणि याच्या अपोजिट हे तर झालं आपल्या सोमॅटिक सेल बद्दल. आणि रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये काय असेल? समजा आपण गॅमिट्स पाहून आलो, स्पर्म किंवा एग, तर यामध्ये क्रोमोझोमचा सेट कोणता असेल? जो फक्त मेल मधला असेल. सो 23 क्रोमोझोम. एग मध्ये फिमेल पॅरेंटचे क्रोमोझोम असतील, सो इट विल ऑल्सो हॅव द 23 क्रोमोझोम. म्हणजे हा क्रोमोझोमचा एकच सेट आहे. म्हणजे स्पर्म झाला हॅप्लॉइड, एग सुद्धा काय झाली? हॅप्लॉइड. म्हणून ज्या सेलमध्ये एक क्रोमोझोमचा सेट ती हॅप्लॉइड, ज्याच्यामध्ये 2 क्रोमोझोमचे सेट ते डिप्लॉइड. पूर्ण बॉडी मधल्या सेल शक्यतो सोमॅटिक कन्सिडर करा, त्याच्यात क्रोमोझोमचे 2च सेट असतात. फक्त रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये एक क्रोमोझोमचा सेट असतो.
ओके, सो दिस इज अबाउट सोमॅटिक अँड रिप्रोडक्टिव्ह सेल. आता आपल्याला आपल्या सिलेबस मधल्या सेलचे टाईप पाहायचे आहेत पहा, ऑन द बेसिस ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ दी सेल ऑर न्यूक्लियस. आणि हे महत्वाचं आहे पहा. दोन टाईपच्या सेल्स करायचे. दॅट मीन्स प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल. आता परत नवीन कन्सेप्ट काय याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये दोन वर्ड आहेत पहा. हा जो कॅरिओस वर्ड आहे याचा अर्थ होतो न्यूक्लियस, आणि प्रो जो शब्द आहे याचा अर्थ होतो प्रिमिटिव्ह. इथं यू चा अर्थ होतो ऍडव्हान्स, अँड अगेन कॅरिओस मीन्स न्यूक्लियस. म्हणजे सेल म्हटली तर एक जनरल सेल कसं असते, त्याच्यामध्ये कंट्रोलिंग युनिट असतो न्यूक्लियस है ना, केंद्रक म्हणतो आपण त्याला. आणि बाकी त्याच्यामध्ये मग ते सायटोप्लाझम लिक्विड असते जिथं रिॲक्शन्स घडतात. म्हणजे महत्वाचा पार्ट त्यामधला न्यूक्लियस आहे. मग ज्या सेलमध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे जो व्हेरी वेल डेव्हलप नसतो, आणि ज्या सेलमध्ये ऍडव्हान्स आहे, मॉडर्न न्यूक्लियस आहे, डेव्हलप झालेला न्यूक्लियस आहे, त्याला म्हणायचं तुम्हाला यूकॅरियोटिक सेल. आता पाहू आपण हा न्यूक्लियस ऍडव्हान्स म्हणजे कोणता आणि प्रिमिटिव्ह म्हणजे कोणता. याकरता तुम्हाला माहित पाहिजे न्यूक्लियस म्हणजे काय आहे. व्हॉट इज न्यूक्लियस? इट इज द कंट्रोलिंग युनिट ऑफ द सेल. आपण त्याला कंट्रोलिंग सेंटर म्हणू. जसे आपले एक्झामचे सेंटर्स असतात जिथून कंप्लीट एक्झाम कंट्रोल केली जाते त्याला आपण सेंटर म्हणतो है ना. तसंच आपल्या सेलचा सेंटर कोणता असतो? न्यूक्लियस. आता याच्यात काय असायला पाहिजे? का कंट्रोल करतो न्यूक्लियस? बिकॉज न्यूक्लियस इज मेड अप ऑफ जेनेटिक मटेरियल. न्यूक्लियस इज मेड अप ऑफ जेनेटिक मटेरियल. मग त्याच्यामध्ये डीएनए असो का आरएनए असो, किंवा या दोघांच्या पेक्षाही चांगला कन्सेप्ट आहे क्रोमोझोम्स असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण सध्या डायव्हर्ट होऊ नये. जेनेटिक मटेरियल शुड बी देअर म्हणून तो कंट्रोलिंग सेंटर आहे. पण कसा असायला पाहिजे? जर समजा मी सेल मधला डीएनए ड्रॉ केला, हा डीएनए आहे, हे झालं जेनेटिक मटेरियल. याला अशी स्वतःची एक कव्हरिंग असते पहा. याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो न्यूक्लिअर मेम्ब्रेन. जशी सेलला स्वतःची कव्हरिंग आहे, जशी बॉडीला स्वतःची कव्हरिंग आहे, तशी या जेनेटिक मटेरियल जे पूर्ण सेलला कंट्रोल करणार आहे त्याला सुद्धा स्वतःची कव्हरिंग असेल, प्रोटेक्टिव्ह. त्या कव्हरिंगला नाव द्यायचं आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लियसला असणारी मेम्ब्रेन कव्हर म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. मग जर समजा न्यूक्लियस मध्ये अशा पद्धतीची मेम्ब्रेन असेल तर याला म्हणतात ट्रू न्यूक्लियस. म्हणजेच कोणता? ऍडव्हान्स. आणि जर समजा जेनेटिक मटेरियल आहे पण त्यात कोणत्याही प्रकारची एनव्हेलप कव्हरिंग मेम्ब्रेन नाहीये, त्याला म्हणतात फॉल्स न्यूक्लियस. काय म्हणायचं आहे? फॉल्स किंवा प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. यावरूनच हा कन्सेप्ट तयार झाला पहा. कोणत्या प्रकारच्या सेलला प्रोकॅरियोटिक म्हणाल? So the cell in which genetic material is not enveloped by nuclear membrane is called as which cell? Prokaryotic cell. आणि ज्या सेल मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असेल त्याला म्हणायचं तुम्हाला कोणती? यूकॅरियोटिक सेल. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक, ऍडव्हान्स न्यूक्लियस यूकॅरियोटिक सेल. दोनही सेलमध्ये जेनेटिक मटेरियल राहील म्हणजे राहील, फक्त कव्हरिंगचा मॅटर असतं. ठीक आहे. परत या सेलमध्ये आणखी काय नसते पहा. एक तर ही सेल सिंपल आहे, सिंपलर सेल, आणि याच्यामध्ये रॅपिड मल्टिप्लिकेशन म्हणजेच या सेलमध्ये डिव्हिजनचा रेट खूप हाय असेल. याचं एक्झाम्पल जर तुम्हाला देतो म्हटलं तर समजा बॅक्टेरियाचं उदाहरण पहा. तर विदिन सेकंड आपल्याला सर्दी पडसा व्हायला काही वेळ लागत नाही. थोडंसं वातावरण बदललं का आपल्याला पटकन शिंका यायला लागतात. ते काय आहे? फॉरेन मधून बॅक्टेरिया बॉडीमध्ये एंटर झाले, सराउंडिंग मध्ये एंटर झाले, आपल्या सराउंडिंग मधून आपल्या बॉडीमध्ये, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन किती मिनिटांमध्ये होऊन जाते, फास्ट.
So you can imagine that the multiplication rate of these prokaryotic cell it is very very high. रॅपिड म्हणजे खूप फास्ट. युकॅरियोटिक मध्ये ह्या सेल याच्यापेक्षा कॉम्प्लेक्स असतील आणि अर्थातच ग्रोथचा रेट कसा असेल स्लो. मल्टिप्लिकेशन तिथेही होईल, डिव्हिजन तिथेही होईल, पण रेट त्याचा कमी असेल. आणखी महत्वाचं जे प्रोकॅरियोटिक सेल बद्दल तुम्हाला सांगून राहिलो मी, दीज सेल डू नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स. आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिल्स असतात प्रेझेंट. आता हे ऑर्गॅनिल काय शब्द आला, आपण सेलचा विचार करून राहिलो, म्हणजे आपण सेलच्या आतमध्ये काय काय आहे त्याचा स्टडी करून राहिलो. तर पहा, जसा एखाद्या बॉडीमध्ये स्वतःच्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल करण्याकरता ऑर्गन्स असतात, जसे बॉडीमध्ये ऑर्गन्स आहेत तसे सेलमध्ये काय असतात तर ऑर्गॅनिल्स असतात. एकदम साध्या भाषेत लक्षात ठेवा, ऑर्गॅनिल म्हणजे काय, दीज आर नथिंग बट दी लिटल ऑर्गन्स. आता तुमच्या लक्षात येऊन जाईल, प्लांट अॅनिमलच्या बॉडीमध्ये ऑर्गन्स आहेत जे ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतात. मग पूर्ण बॉडी तर सेल पासून बनली ना, मग सेलमध्ये काहीतरी असेल जे स्वतःची ऍक्टिव्हिटी परफॉर्म करेल, असेल की नाही. आपण रेस्पिरेशन करतो, वी हॅव दी नोज, वी हॅव दी लंग्स. सर्क्युलेशन बॉडीमध्ये घडते, वी हॅव दी हार्ट. फिल्ट्रेशन किडनी आहे, डायजेशन डायजेस्टिव्ह ऑर्गन आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी सेलमध्ये घडतात. मग सेलमध्ये ह्या परफॉर्म करण्याकरता काय असेल तर लिटल ऑर्गन कॉल्ड एज ऑर्गॅनिल्स. जसं मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, गोल्गी बॉडी आहे, हे सगळं तुम्हाला या लेसनमध्ये पाहायचं आहे समोर. तर हे जे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स असतात पहा, हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ऍबसेंट आहेत, युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहेत. मग ते ऑर्गॅनिलचे प्रकार असतात, काही मेम्ब्रेन बाउंड आहेत, काही विदाऊट मेम्ब्रेन असतात, ते आपण नंतर पाहू. सध्या पुरतं लक्षात ठेवा की मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल असले तर ते याच्यामध्ये नसतील, याच्यामध्ये असतील. एक्झाम्पल्स, द प्रोकॅरियोटिक सेल रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया, कॉमा ब्ल्यू ग्रीन अल्गी. ब्ल्यू ग्रीन अल्गीला आणखी एक नाव आहे पहा, सायनोबॅक्टेरिया. फोटोसिंथेसिस पण करू शकतात. हे बॅक्टेरिया जरी असले तरी फोटोसिंथेसिस करतात, त्याच्यामध्ये पिगमेंट्स असतात. त्याच्यानंतर आहे मायकोप्लाझ्मा आणि एक आहे पीपीएलओ. हा जो ऑर्गॅनिझम आहे पहा बॅक्टेरिया सारखाच असतो, फक्त याच्यामध्ये सेल वॉल नसते, नो सेल वॉल. आणि ही इन्फेक्शन कॉज करते प्लांट एनिमलला. आणि पीपीएलओचा अर्थ काय होतो, प्ल्युरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. प्ल्युरोप न्यूमोनिया लाईक. हे एवढं मोठं नाव आहे रे बा. नावावरूनच लक्षात येते की हे ऑर्गॅनिझम कोणता डिसीज कॉज करतात, न्यूमोनिया, ज्याला आपण फुफ्फुस आपल्या लंग्सचा प्रॉब्लेम आहे तो. तर याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे, एक तर याला ऑक्सिजनची गरज नाही पडत जगताना, विदाऊट ऑक्सिजन तो सर्वाईव्ह करू शकतो, आणि डिसीज कॉज करतो, फार डेंजरस ऑर्गॅनिझम आहे. तर असे जे ऑर्गॅनिझम आहेत याला व्हेरी वेल डिफाईन आपण करू नाही शकत. त्याच्यामध्ये एकतर न्यूक्लिअरची मेम्ब्रेन नाही आहे, ऑर्गॅनिल नाही आहेत, फक्त एक सेल आहे ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असेल आणि ती स्वतःची लाईफ जगू शकते, दुसऱ्यावरही डिपेंड राहू शकते. दोन्ही प्रॉपर्टी आहेत. सो दिस इज ऑल अबाउट दी प्रोकॅरियोटिक सेल. आणि युकॅरियोटिकचे एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर याच्यामध्ये येतात पहा प्रोटिस्ट. अमिबा नाव ऐकलं असेल तुम्ही, है ना. तर युकॅरियोटिक सेल त्याच्यामध्ये सिंगल, यात सगळे युनिसेल्युलर आहेत, याच्यामध्ये युनि आणि मल्टी सेल्युलर पण राहू शकतात. तर प्रोटिस्टा, कॉमा फंगस ज्याला आपण बुरशी म्हणतो, त्यानंतर प्लांट्स आणि एनिमल. So in this way we can differentiate between prokaryotic and eukaryotic cell. ठीक आहे, आता याच्यावरून पूर्ण कन्सेप्ट आपला क्लिअर होतो की कशा पद्धतीची अरेंजमेंट
या सेलमध्ये असेल. सो दिस इज सफिशियंट फॉर यू.